पुण्याच्या अशोक खरातचं प्रकरण राज्यभर गाजत असताना असंच काहीचं प्रकरण आता वसईत उघडकीस आलेलं आहे। वसईमध्ये स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्यावर जो आहे वसईच्या माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। एका पीडित महिलेने सुरुवातीला तक्रार दिली होती। त्या तक्रारीत तिने म्हटलं होतं की त्याने माझ्याशी जे आहे की लैंगिक अत्याचार केलेले आहेत। ही जी मूळची पीडित महिला ही राहणारा पुण्याला आहे आणि 2023 पासून हे स्वयंघोषित धर्मगुरू जो आहे आरोपी ऋषिकेश वैद्य याच्या ती संपर्कामध्ये होती आणि त्यात सुरुवातीला जे आहे की त्याने पुण्याला मांजरी येथे एका लॉजमध्ये तिला बोलवलं, तिच्यासोबत आहे तिला प्रसाद दिला आणि हा महादेवाचा प्रसाद आहे, मी तुझा महादेव तू माझी पार्वती असं सांगत तो प्रसाद तिला दिला आणि तो प्रसाद भक्षण केल्यानंतर तिला गुंगी आली आणि गुंगी आल्यानंतर ह्या ऋषिकेश वैद्य आरोपी जो आहे त्याने तिच्यावर जो आहे की शारीरिक अत्याचार केले असं या महिलेने तक्रारीत म्हटलेलं आहे। हा गुन्हा वसईला 25 तारखेला जो आहे दाखल झाला होता। 0 FIR नुसार हा गुन्हा जो आहे पुण्याला वर्ग करण्यात आलेला आहे। महिलेने तक्रारीमध्ये अनेक आरोप केलेले आहेत। महिलेने हे देखील सांगितलेलं आहे की एवढंच नाही तर वसईला देखील एका लॉजमध्ये जे वेस्टर्न इन हॉटेल आहे या हॉटेलमध्ये देखील या बाबाने मला बोलवलं आणि तिथे मला बोलून त्याने माझ्यावर अत्याचार केलेले आहेत। 11/5/2025 ही घटना आहे वसईची आणि 31/12/2023 जो आहे की त्याने पुण्याला त्याच्यावर असा आहे की बलात्कार केलेला आहे। ही संपूर्ण घटना आणि जर 11/5 नंतर त्याचे जे नग्न फोटो आहेत ते त्या बाबाने जो आरोपी ऋषिकेश वैद्य आहे या महिलेला पीडित महिलेला दाखवले आणि तिला सांगितलं जर ही गोष्ट कोणाला तू सांगितली तर तुझे फोटो जे आहेत मी नवऱ्याला दाखवेल अशी धमकी दिली। त्यामुळे ही महिला कुठेतरी घाबरली होती आणि तू नवऱ्याला एवढंच नाही तर नवऱ्याला गोळ्या घालण्याची भीती घातली। हा 40 वर्षाचा आहे ऋषिकेश वैद्य म्हणून या महिलेने तक्रार दिलेली आहे। आता प्रश्न हा आहे की 25 तारखेला या ऋषिकेश वैद्य आरोपीवर गुन्हा दाखल होतो। ही महिला पुण्याहून वसईत येते, वसईमध्ये ही तक्रार देते 0 नुसार आणि हा संपूर्ण गुन्हा आहे वर्ग होतो पुण्याकडे। एकीकडे खरातचं प्रकरण राज्यभर गाजत असताना वसई पोलीस असतील किंवा पुणे पोलीस असतील हे प्रकरण एवढं लाईटली का घेतलं? आज 27 तारीख आहे, 2 दिवस उलटत आले तरीही या आरोपीला जे आहे अटक करण्यात आलं नाही। वसई पोलिसांनी त्याच वेळेला जर या आरोपीला अटक केलं असतं तर हा आरोपी फरार झाला नसता। सध्या पोलिसांच्या डोळ्यात दिसत ऋषिकेश वैद्य हा आरोपी जो आहे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला आहे। ही बातमी जेव्हा याच्यावर गुन्हा दाखल झाला, ही बातमी जेव्हा प्रसार माध्यमांमध्ये पसरली त्यावेळा पुण्याचे पोलीस वसईत आले आणि त्याला शोधण्यासाठी मोहीम राबवली। जवळपास 4 टीम ज्या आहेत पोलिसांनी तयार केलेल्या आहेत आणि तब्बल माणिकपूर पोलिसांचे वेगळ्या 2 टीम या आरोपी ऋषिकेश वैद्यला शोधत आहेत, परंतु ऋषिकेश वैद्य काही सापडत नाही। पोलिसांचा नाकर्तेपणा या गोष्टीत समोर आलेला आहे। जर वेळीच पोलिसांनी त्याला बोलवलं असतं, त्याला ताब्यात घेतलं असतं, त्याला अटक केलं असतं तर हा बाबा जे आहे फरार झाला नसता। एवढंच नाही, गुन्हा दाखल झाल्यानंतर ऋषिकेश वैद्य जो आहे आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी दोषी नाही, लवकरच सत्य बाहेर येईल असा जो पोस्ट त्याने सोशल मीडियावर टाकली होती। त्याचे सोशल मीडिया अकाउंट ऑन आहे, त्याचा शोध लागत नाही। आता पोलीस त्याला शोधण्यासाठी जीवाचं रान करतायत, परंतु हा महाराज कम बाबा सोकॉल आहे आरोपी ऋषिकेश वैद्य हा काही पोलिसांच्या हाती लागत नाही। 2023 ते 2026 पर्यंत अशा प्रकारची 2 वेळा त्याने घटना केल्याचं या महिलेने तक्रारीमध्ये म्हटलं आहे। एवढंच नाही तर सूत्रांनी दिलेली जी माहिती आहे वसईमध्ये देखील अशा 2 ते 3 महिला याच्या अत्याचाराला बळी पडलेल्या आहेत, परंतु ते सध्या पुढे येण्यासाठी धजावत आहेत। आमची वसई या नावाची ही एक संस्था आहे। ही संस्था जी आहे हा आरोपी ऋषिकेश वैद्य आणि त्याचे मोठे बंधू दोघे मिळून चालवतात। हिंदू सनातन धर्म जागृती, हिंदू धर्म टिकला पाहिजे यासाठी लोकांना आवाहन करतात। अनेक लोक त्याचे भक्त आहेत, अनुयायी आहेत। याचा अनुयायांचा फायदा जो आहे हिंदू संस्कृतीचं जतन करण्याच्या माध्यमातून अशा प्रकारे तो महिलांचं शोषण करत होता। त्यामुळे यापुढे अशा बाबांवर किंवा अशा गुरुजींवर, अशा महाराजांवर कितपत विश्वास ठेवायचा हे देखील आता विचार करायला लावणारी गोष्ट आहे। आता खरातच्या प्रकरणात जसे 85 व्हिडिओ समोर आले, असे ह्या प्रकरणात आणखीन किती व्हिडिओ आहेत? कारण यामध्ये जे आहेत की त्याच्या मोबाईलमध्ये अनेक व्हिडिओ असल्याची सूत्रांनी दिलेली माहिती आहे। तसेच ही जी पीडित महिला आहे तिच्याकडे देखील असे अनेक व्हिडिओ आहेत, परंतु हा आरोपी फरार झाल्यामुळे पोलिसांच्या तपासात मोठ्या अडचणी येत आहेत। आता ह्या पीडित महिलेसोबत वसई विरार असेल किंवा आणखीन
काही घटना असतील याच्यातून कसं काय गोष्ट समोर येते ते देखील पाहावं लागणार आहे. पोलिसांनी जी माहिती दिली त्यानुसार या दोघांची म्हणजे पीडित महिला आणि आरोपी ऋषिकेश वैद्य यांची मैत्री जी आहे फेसबुकच्या माध्यमातून झाली होती आणि फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर आरोपी ऋषिकेश वैद्य भेटण्यासाठी तो तिला पुण्याला गेला आणि पुण्याला गेल्यानंतर तिला महादेवाचा प्रसाद आहे, मी तुझा शंकर आहे, तू माझी पार्वती, अशा खोटे आश्वासनं तिला दिली, गुंगीचं औषध दिलं आणि तिच्यावर जो आहे पाशवी अत्याचार केला. सध्या या ऋषिकेश वैद्यवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुणे पोलीस असतील, वसईचे माणिकपूर पोलीस असतील, दोघंही त्याचा शोध घेतात. परंतु 48 तास झाले गुन्हा दाखल होऊन, परंतु अद्यापही ह्या आरोपी ऋषिकेश वैद्यला अटक करण्यात येत नाही. त्यामुळे कुठेतरी पोलिसांचं फेल्युअर जे आहे या संपूर्ण घटनेत म्हणावं लागेल. कारण अशोक खरात सारख्या मोठ्या नराधमाला पोलीस जर तात्काळ अटक करू शकतात, ती महिला समोर येऊन तक्रार देते आणि त्यावेळी ज्यावेळी तक्रार दिली त्यावेळेला आरोपी ऋषिकेश वैद्य जो आहे हा तो त्या ठिकाणीच उपस्थित होता, त्यावेळी त्याला अटक करू शकले असते. त्यामुळे संपूर्ण एकंदर प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. दुसरीकडे याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे काही फोटो जे आहेत सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या आरोपीचा देखील फोटो आहे. त्यामुळे अशा प्रकारचे हे बाबा आहे त्या राजकारणाच्या मागे जातात, आपले फोटो काढतात, आपले संबंध असल्याचे सांगतात आणि या पीडित महिलांना अशा प्रकारे धमकी देत असतात. खरात प्रकरणात आपण तेच पाहिलं की खरात प्रकरणात या आरोपी खरातचे सर्व राजकारण्यांबरोबर फोटो होते. त्यामुळे वसईच्या प्रकरणात देखील या आरोपीचे राजकारण्यांसोबत फोटो आहेत. अनेक ठिकाणी तो जायचा. त्याचा जर तुम्ही परिधा फोटो जर पाहिला तर हमेशा तो व्हाईट कपड्यांमध्ये बाबाच्या अवतारामध्ये असायचा. काही लोक त्याला गुरुजी बोलायचे, काही लोक त्याला धर्मगुरू मानायचे आणि तशाच लोकांची जी आहे त्याने फसवणूक केलेली आहे. नुसती फसवणूक केल्याने लोकांना धमक्या दिलेल्या आहेत, गोळ्या मारून टाकेल, तुमच्या पतीला ही गोष्ट सांगायची नाही. परंतु याचे म्हणतात ना की बिंग कुठे ना कुठे फुटतं. आता किती पीडित महिला आणखीन हे देखील या संपूर्ण घटनेत पाहावं लागणार आहे. त्यामुळे आता पोलिसांपुढे मोठं आव्हान असणार आहे की लवकरात लवकर आरोपी ऋषिकेश वैद्य जो गुरुजी आहे, ढोंगी बाबा आहे, त्याला अटक करणं. आता पोलीस कधी अटक करतात आणि ही अटक करण्याची जी कामगिरी पुणे पोलिसांना मिळते की वसईच्या माणिकपूर पोलिसांना मिळते ते देखील पाहावं लागणार आहे. मुंबई तकसाठी प्रवीण नलावडे, वसई.